इथं महत्वाची तुमची भूमिका होती. जरांगे पाटलाकडे तुम्ही गेल्यामुळं या उपोषणाला म्हणजे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जे उपोषण होतं, त्याच्यात फूट पडल्याची चर्चा आहे आता. काय आहे नेमकं? नाही, फूट पडते असं म्हणता येणार नाही. आम्ही सगळा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून त्या ठिकाणी उपोषणासाठी दातेपाटीत बसले होते आणि आम्ही सर्व समन्वयक त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होतो. त्यामुळं एक माणूस जर बाजूला झाला म्हणून फूट पडली असं काही म्हणता येणार नाही. बरं, हे जे उपोषण होतं, हे उपोषण होतं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून. बरोबर आहे, बरोबर आहे? बरोबर आहे. पण या ठिकाणी हे उपोषण सुरू असताना जे काय तिथं भेट द्यायला येत होते, ते मात्र उपोषणाच्या अनुषंगाने बोलत असताना जरांगे पाटलावर टीका टिप्पणी करत होते. ते चुकीचं आहे ना. जरांगे पाटलांनी समाजासाठी काम केलेलं आहे आणि जो जो माणूस समाजासाठी काम करतो त्याला विरोध करणं हे चुकीचं आहे. आणि जे काही टीका टिप्पणी करत होते, जरांगे पाटलाच्या विरोधात बोलत होते, ते चुकीचं आहे. कारण बघा, देश स्वतंत्र करण्यासाठी दोन टोकं होती. एक महात्मा गांधी होते आणि सुभाषचंद्र बोस होते. एक उपोषणाचा मार्ग होता, एक हातात बंदूक घ्यायचा मार्ग होता. त्यामुळं महात्मा गांधीमुळं तुम्ही सुभाषचंद्र बोसला नाव ठेवू शकणार नाही. दोघांचं ध्येय शेवटी एकच आहे की देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. तसंच इकडचे किंवा तिकडचे किंवा जरांगे पाटील असो, हे सगळ्याचं ध्येय एकच आहे की समाजाचं भलं व्हावं म्हणून.